मित्रांनो, तुझ्या होम ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करीत आहे। चला तर आज आपण पाहणार हॉटेल स्टाईल पनीरची भाजी कशी बनवायची। त्यासाठी मी एक टोमॅटो चिरून घेतलेला आहे, एक कांदा पण चिरून घेतलेला आहे, 10-12 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आलं आणि बारीक चिरून कोथिंबीर घेतली आहे आणि 100 ग्रॅम पनीर। चला आता आपल्या रेसिपीला सुरुवात करू। तर 2 काजू पण 5 मिनिटं झालं भिजवत ठेवलेले आहेत। तर आता गॅस लावून घेऊ। गॅस लावल्यानंतर त्यावर कढई ठेवून देते। कढई 2 मिनिटे तापू देते। त्यानंतर त्यामध्ये टाकून देते थोडं तेल। तेल टाकल्याच्या नंतर यामध्ये हा कांदा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा। कांदा आणि टोमॅटो परतून घ्यायचं। पाहू शकता आपल्या कांद्याला असा लालसर रंग यायला सुरुवात झालेली आहे। आपला कांदा असा परफेक्ट भाजलेला आहे। आता त्यावर टाकून देते टोमॅटो। टोमॅटो पण चांगला मस्त परतून घ्यायचा। पाहू शकता टोमॅटो आणि कांदा आपला परतलेला आहे। आता याला आपण काढून घेणार आहोत। हे पाहू शकता काढून घेतलेलं आहे। आता याला थंड होण्यासाठी साईडला ठेवून द्यायचं। नंतर मी त्याच कढईमध्ये पनीर पण तळून घेणार आहे। त्यासाठी मी त्यामध्ये तेल टाकून घेते। असं परतून घ्यायचं पनीर, कारण त्यामधला कच्चेपणा निघून जातो पनीर मधला। पाहू शकता आपलं पनीर पण यानंतर परतून झालेलं आहे। आता आपण याला काढून घेणार आहोत। हे आपला मसाला पण थंड झालेला आहे। आता याला मिक्सरला लावून घ्यायचा आहे बारीक होईपर्यंत। त्यानंतर आपले काजू पण भिजलेले आहेत, ते पण यामध्ये टाकून द्यायचे आणि मिक्सरला लावून घ्यायचे। आणि 10-12 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच आलं पण यामध्ये मिक्सरला लावून घ्यायचं। हे आपला मसाला पण थंड झालेला आहे। आता याला मिक्सरला लावून घ्यायचा आहे बारीक होईपर्यंत। त्यानंतर आपले काजू पण भिजलेले आहेत, ते पण यामध्ये टाकून द्यायचे आणि मिक्सरला लावून घ्यायचे। आणि 10-12 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच आलं पण यामध्ये मिक्सरला लावून घ्यायचं। मिक्सरला लावून घेऊ। मिक्सरला फिरवून झाल्यानंतर हे पाहू शकता आपला मसाला असा बारीक झालेला आहे। तर आता खरी सुरुवात करू आपल्या पनीरच्या भाजीला। त्यासाठी मी गॅस लावून घेते। गॅसवर कढई ठेवून देते। कढई 2 मिनिटं तापू देते। त्यानंतर त्यामध्ये टाकून देते तेल। तुम्ही तुमच्या प्रमाणात टाकू शकता। तेल गरम होऊ द्यायचं। त्यानंतर टाकून द्यायची मोहरी। मोहरी चांगली तडतडू द्यायची। त्यानंतर टाकून द्यायची जिरे आणि मोहरी चांगले तडतडू द्यायचे। आणि मोहरी पण आपले तडतडलेले आहेत, त्यामध्ये टाकून द्यायची। आणि मोहरी पण आपले तडतडलेले आहेत, त्यामध्ये टाकून द्यायचा। त्यानंतर हा मसाला कांद्याचा आणि टोमॅटोचा आणि परतून घ्यायचं याला।
तेल सुटेपर्यंत. मसाल्याला तेल सुटलेलं आहे. त्यानंतर त्यामध्ये टाकून द्यायचं लाल तिखट आणि पनीर मसाला आणि धनिया पावडरचा थोडा मसाला टाकून द्यायचा. मी हा पनीर मसाला टाकून दिलेला आहे. त्यानंतर हे परतून घ्यायचं असं. त्यानंतर यामध्ये टाकून द्यायची बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि नंतर पनीर टाकून द्यायचं. पनीर पण असं मसाल्यात परतून घ्यायचं. दोन मिनिटं परतोस तर तसंच राहू द्यायचं. त्यानंतर त्यामध्ये टाकून द्यायचं गरम पाणी थोडं. आणि चवीनुसार मीठ आणि याला 5 मिनिटं असंच कमी गॅसवर ठेवून द्यायचं. बघू शकता आपली पनीरची भाजी 5 मिनिटानंतर अशी तयार झालेली आहे. एकदा हॉटेल स्टाईल अशी एकदा पनीरची भाजी घरच्यांना खाऊ घाला. ते म्हणतील कोण्या हॉटेलवरून मागवली ही पनीरची भाजी. अगदी सोपी आहे. आता घेऊ पनीरच्या भाजीला काढून करू खायला सुरुवात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केले असेल तर नक्की करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आपण पुन्हा पुढच्या रेसिपी सोबत अशा सोप्या